जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर काहीच आज मी जाणार नव्हते कॉलेजला, कारण की माझं 4-5 दिवस झाले एवढा अंग आणि पाठ वगैरे सगळं दुखायला, एकदम कंबर बिंबरचं. आणि बसमुळं ते ट्रॅव्हल केल्यामुळं ते व्हायला वाटायला असं. तर आज मला उठूच वाटणं गेलं होतं बसत झोपत. पप्पानं काय केलं, अंग दाबून दिलं एकदम. उठले, मग मस्त अंग वगैरे केली अंघोळ केली. आता जायचंय मला. अकाउंट तर काल झालंच नाही काम, तर आज मला काढायचं अकाउंट. मी डिसाईड केलं की ग्रामीण बँकेमधलं अकाउंट काढायचं म्हणून जायची. बघा एकदम पोरीसारखं वाढलं नाही. आता मला रेडी व्हायचंय, मग जायचंय अकाउंट खोलायला. त्याच्यानंतर आता चेकला बी किती दिवस लागतात काय माहित नाही. माझं ऍडमिशनचं मला टेन्शन यायला. काल HOD सरला बोलले मी, तर सर म्हणले काय नाही, बघा म्हणले, तुमच्या मनानं करा म्हणले, ऍडमिशन झालं तर ठीक आहे म्हणलं. कॉलेजला बी जायचं नंतर. सो भेटूया नंतर. ग्रामीण मध्ये झालं तर मी शूट करत. बाय. मी आहे आता कॉलेजमध्ये आणि माझ्या क्लासमध्ये. मला आज बी लेट झाला. माझं आज बी प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल गेला. माझ्या मैत्रिणी प्रॅक्टिकल करायला आता 20 मिनिटामध्ये येतील त्यांनी, तेव्हा भेटूया आपण. एक सांगायचं होतं, आज मी बसमध्ये जागा नव्हती मला, उभं टाकून आलेली. मग अंग एवढं दुखायला की ना बस. अजून एकदा सकाळी तर म्हणलंच होतं तुम्हाला मी कॉलेजला जाणार नव्हती म्हणून, पण आज बी जागा भेटली नाही. कंबरड पाठ वेट चक गेली माझी. क्या ही करे अब हम. भूक लागली काही माहिती नाही आता बी येतात की. आता ब्रेक नाही. आता याच्या नंतर लेक्चर आहे. 3 वाजता ब्रेक आहे. ओके, स्टे ट्यून. बाय. गाईज 2 वाजले आणि आम्ही आता जेवण करायचं. मॅडम येते आता 1 सेकंदामध्ये. मॅडम येते बघा. येऊ द्या मॅडम. काय मॅडम येत राहते, शिकवत राहते. आपलं खाणं पण झालं पाहिजे. हो गाईज. वाव बैंगन. वाव मम्मीने केली. वाव आमचं काय करा. आमच्या क्लासमध्ये बघा सगळेजण आले आणि फक्त आम्ही जेवण करायलो. फक्त आम्ही. भूक लागली म्हणून संजनाचा डबा फिनिश केला. हे माझा डबा होता, आता श्रेयाचा काढला नाही. 3 डबे झाले तरी आमचं पोट भरलं नाही. मॅडम आली. हा गाईज बघा, असं नवीन वया आणल्या. शिकणार आहेस की तू खरा? आता माहिती घडी आहे बघ. एक तुला, एक मला, एक संध्या. पैसे द्या 30 रुपये. चल लग्नात ये. मी 30 रुपये मागली का माझा? 30 रुपयाने गेली तू? 30 रुपयाने गेली. 30 रुपयाला काय शिक्षण बंद कर. बनीला दिल्याशिवाय नंतर बोलतो मला तुम्हाला. आज मी तर बघ नसते का किती नोटबुक विचारावं नाही. 20 रुपयाचे पोहे खाली काशी केलं तेव्हा बघू लागलाय. मॅडम मला म्हणते ना घडीची वेळ मला
काहीच एक लेक्चर बंक मारला आम्ही. आमच्या कॉलेज आमच्या क्लासच्या बाहेरून विद्यार्थी आले, आम्ही आता मधात चले. डायरेक्ट म्हणायचं. ओके ना. कोणाला म्हणा तुझ्या आयटम काहीच यांनी शिवा खाल्ले म्हणा सगळ्यांनी सध्या. टाक टाकून डोकं दुखायला असं हात पाय गावून चालू वाटणं गेला मला. चालू वाटणं गेला म्हणजे बरोबर आवश्यकता पण आहे. सलाईन लागून नाही. लॉस चाललाय. चक्कर हिचे असाइनमेंट प्रॅक्टिकल चेक करणार माझा. टिफिन खाल्ला नाही ना. टिफिन खाल्लं नाही तेवढं वजन होते का. राठोड सर म्हणते की ब्लॉग चाललाय गाईच बंद कर म्हणाले ब्लॉग. गाईज आता आम्ही जाणार पोहे खायला. पोहे खायचे ना. अशी करते का. खायचे नाही ना. ओके खायचे नाही तर गाईचे ना कसे असं लागत मला. प्रॅक्टिकल लिहिलं फर्स्ट टाइम जिंदगीत. काही करोगे ना केलं. अक्षर बघा पोरीचं काय भारी आहे. ऑब्झर्वेशन टेबल काढायचं तर काढली तर नाही. काढली का ग. काढली का. हा बाई काढली. टाकत नाही का ग तुला काय आहेत का ग सर. सर आहेत का. मॅम बोलले का. काही नाही बोलले. हिंदीच्या मॅम लेक्चर कधी घेतो काय तुमच्या नेक्स्ट अभी लेक्चर्स करना है हिंदीचे. कालचं हिंदीचे ऑनलाईन लेक्चर घेतात आमची मॅडम. आम्ही लेक्चरच करत नाही. तुला माहित असेल की तू टॉपर आहेस की. हिंदीचे टॉपर. तुला माहित नाही ऑनलाईन नाही झालं. हिंदीचे नाही कॉलेजची टॉपर एमजीएम बीटी डिपार्टमेंटची टॉपर. ऋतुजा मठपती आदिती शिंदे ब्लॉगर आहे. मला कशामध्ये इंटरेस्ट नाही. पहिला आलं तरी मी लास्टला येतो मी. एवढी माणसाची मनस्थिती आहे. पहिला आलतो बाई 100 पैकी 1 मार्क पडला होता. काय अंगणवाडीमध्ये आलती. हा 100 पैकी 1 मार्क पडला होता. कमाल केला. असा कोणता पेपर दिला तू. आठवायला मला ते संजना तर टॉपरच आहे. एनी टाइम टॉपरच आहे. संजनाला काय बघायचं कामाचं नाही. टॉपरच आहे. टॉपर म्हणजे टॉपर. बोल ना पुढचा आता. बोललो ना आता. टॉपर म्हणजे टॉपर. कशी करायला बघ. संजी टॉपर आहे. टॉपर आहे. मी संजना माझ्यासोबत राहून तू बिघडली. तू काय नाही. स्कोअर कमी झाला. 8.64. No one can. 8.36. 6.36. आम्ही आलो आता पोहे खायला. स्नॅप काढा मला. थंबनेल मध्ये टाकायचे पोह्याचे स्नॅप काढ. पोह्याचा एक चहाचा एक. तुझ्याकडे वाटते स्नॅप. घे की गमाय स्नॅप. सगळं रिसेट गेली तरी बी घेणार तुम्ही. स्नॅप घेणार नाही. व्हॉट्सअप घेणार नाही. Why are you using Snapchat? बघितलीस की स्टेटस बघितलीस की काय म्हणून. आता स्टोरेज नाही काय बरं. रिसेट केलं नाहीस का. स्टोरेज नाही तरी. तुमचं गाव कोणतं आहे काका. कवाना माहित आहे. कवानाची जत्रा आहे काका. जत्रेला कधी नाही का काका. काका आम्ही कवानाची जत्रा बघली नाही आजपर्यंत. नंदी महाराजाची
इथे राहते ना आधी इथे ना आमच्या इथं लय मोठं राहते इथून आम्ही तर म्हणते गंदी महाराज तू कमाण्याला येते काय होते कवळाचीच पालखी इथे येते येडा अच्छा ओके इथे जायला लागते पडवर आम्ही दरवर्षी झालं हे तरी मोठा आहे म्हणजे म्हणजे कसं सांगायला आवडते का फोन लायला पाहिजे होतं करून आपल्या घरचं आहे काही जण पोहे खायला आले माझी बस आहे 6:30 6:30 आता वाजले 5:30 6 दिवस हा 5:30 बस 6 आहे माझी बस 5:30 हे हादगावकडे जास्त बस नाही वाटायला इकडच्या राहिली का आमच्याकडे लई गाड्या येतात मिनिटा इकडे गाड्या अरे इकडे नाही झालं काल हदगावची बाप 2च बस आल्या ते फुलवर एक बी थांबले तेच नाही ते आमच्या इकडे थांबली ते भोकरच्या होत्या ट्रॅव्हल्स थांबते ती का तुला माहिती इथं थांबते पुढे बायपासला थांबते ड्रायव्हर तिथं पुढे थांबते ट्रॅव्हल्स बाई 2 घंटे आले ते ट्रॅव्हल्स काय लाडायला बस मग कसं करणार प्रवास काय नाही खाऊन पिऊन बस मध्ये चढते काय तर ना काय म्हणते का ग माय तू काय म्हणते का सांगायला नजर लागायला नाही तू करायची हात नाही का मी आता 2-3 दिवस झाले जेवण करून काय नाही रे या टायमाला जास्ती घरच्या दिवशी मग 9ला निघतो बघ 10:30 पोहोचतो मी तर पाणी निघणार पाणी येऊ ना बे प्रॅक्टिकलच्या दिवशी प्रॅक्टिकल नाही तुझी इथं अगं उद्या प्रॅक्टिकल आहे की नाही आमचं नाही तू आहेस की मी अभ्यासमध्ये 5 तास आहे ना मग प्रॅक्टिकल फक्त बिवंत आहे बघ कोणाचं नाही बिवान मध्ये आहेस जाते का बिवान मध्ये रात्रीच आहे ना गाईचं महिन्याची आहे का प्रॅक्टिकल मध्ये हा आणि जण एकटीच आहे कोणाची गरज नाही मला जे प्रॅक्टिकल करणार नाही त्याला पुढच्या प्रॅक्टिकलला आपण शिकणार नाही माझं आता बुडावलं कुठून नाही ते मास्तर बुडं होतं असं बसलं मी पहिला सुरू होते मी सरला माझं नाव सांगू की आदित्य आलं नाही म्हणा सर ट्रॉफी मारल्या म्हणा सरला नाव माहिती मास्तर हसवते यार माझं नाव कसं ठेवलं सांग का भावाचं पहिली नाव माय ग ते तिच्या भावाचं तिच्या 3-4 वर्षाचा फरक आहे पहिलं झालं तेव्हा तुझी काय त्याची गरज वर झालं आधीच ठेवलं नाही म्हणून आधी ती नव्हती तिकडे म्हणजे काय म्हणायची का ग म्हणलं 2 टंटर रेसते भेटलं पावरा वाजत नंतर काय राहिले आधी त्यांचं जरा 2 टंटर म्हणजे पावरा प्रॅक्टिकल विचारायचं बाई आदित्य आलं नाही का कोण बाई म्हणलं मान एकटेच बसलो होतो कोणीच बोल नाही गेलं कोण विचारायला आदित्य आलं नाही का साक्षी विचारली साक्षी विचारली ते हिला विचारली काय तिचं नाव वैष्णवी विचारली भक्ती विचारली बापरे ते पोरी बोलणार तर आपल्या कसल्या फालतू आहे हे पोरी मला बोलत नाही त्यांनी भक्ती बोलती ग तुझ्या शिंदे विचारली काय झालं नीट ठेवलं तर काय होईना आधी तिची मैत्रीण आली म्हणलं कोणी बोल लागेल ना मला व्यक्ती बसलो म्हणलं आधी तिची मैत्रीण आली म्हणलं मी मला आधीची मैत्रीण आली मला बोला म्हणलं तुला गाला बोलते ते आजी एवढं वापर तोंड करायला काय तुला आधी 5 मिनिटाचं लॉबीतच झालं ना विसरून तर तुझं आधी ती म्हणजे आधी असं ओके ना विसरून जा एका दिवशी मला विसरून जा आधी म्हणायचंय ग मारती का आधी म्हणून आधी ती कसं करू का तू गरम पोहे घ्यायची पोहे जसं मला इथली माझी फेवरेट पोहे आहे माझ्या संजनाची शिरायची कानात म्हणते गरम पोहे
द्या नका चमचा चहा द्या फक्त. का तुझ्या नावाची आम्ही दोघी खाणार आहे का माहितीच नाही की मी 3 प्लेट घेतल्या असतील. रे पागलास का पागल आहे की काय? तिचा बघा तिचा तमाशा करायची सवय पडली मला हो तुलाच अजून चालू खाऊ घाल गरम गरम ते निघते रिवेंज चांगला होगा काय सांगते ना सांगते का बघा. आली आई ते काय बरं शिवाय तुला काय बरं चमचा तुला आणते किंवा एक चम्मच द्या एक्सक्यूज दिली का मला तू. तर भाई साहेब आता वाजले 7 आणि मला लिटरली येताना बी जागा भेटली नाही उभं टाकून आले हजगावपर्यंत आणि मला तर स्टॉप एक भी थांबली नाही बस तो क्या ही कर सकते हैं अब हम. माझी तर कंबर पाठ सब दुखायला होतं काय खरं नाही वाटायला उद्या तर कॉलेजला जातो की नाही वाटायला हालत तर राहिली नाही बिलकुल एकदम वीकनेस व्हायला बघू तर आता काय होते की रडू यायला एवढं स्ट्रगल कोणाच्या लाईफ मध्ये असते बरं मी एवढं स्ट्रगल का करायला आय डोंट नो बट इट्स ओके आई तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय